नमस्कार. परत शिवाजी पार्कात पाय ठेवून फार आनंद झाला. या कार्यक्रमाबद्दल राज ठाकरे जेव्हा माझ्याशी डिस्कस करायला आले त्यावेळेला मला सुरुवातीला अतिशय आनंद झाला. हे बोललो काय एक्झॅक्टली कार्यक्रम, बोलले काय नाही तुला नुसतं बसायचं तिकडे. आणि हळूहळू सुरू झालं. पण आधी मी हो बोललो होतो, येतो ना. नंतर हळूहळू मला सांगितलं भाषण वगैरे काय नाही आहे. तर मी बोललो ओके ठीक आहे, एक टेन्शन कमी झालं. दुसरा बॉम्ब टाकला की तुला फक्त एक छोटीशी कविता म्हणायला लागेल. त्या ह्याच्यात मी बोललो ओके चालेल, मी येऊन म्हणेन, त्यात काय. ते घरून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी हळूहळू मी पुस्तकं काढायला लागली आणि विचार करत होती कुठची म्हणायची. आणि त्यावेळेला मी अंजली समोर म्हणलो की हे ट्राय करतो बघ कसं वाटतं. आणि समोर कोणी नव्हतं, फक्त अंजली. मी 2 वाक्य जेमतेम वाचली टेन्शनमध्ये आणि बोललो हे काय खरं नाही आहे. मी पटकन फोन उचलला, राजनं SMS पाठवला. कविता म्हणून दाखवायचे ह्या विचारानेच मला झोप येणं बंद झालेलं आहे. नुसतं अंजली समोर बसून 2 वाक्य वाचताना वांदे होत आहेत. माझी कृपया करून यातनं सुटका करावी अशी नम्र विनंती. सचिन. लगेच 2 मिनिटात मला रिप्लाय आला, मी तुला भेटतो लगेच येऊन. मी बोललो की आपण आजच भेटूया. पण तोपर्यंत मला एक न्यूज मिळाली होती की पेपरात ऑलरेडी अनाऊन्स झालेला आहे. तर आज मी तुमच्यासमोर ही एक कविता वाचण्याचा प्रयत्न करणार आहे. प्राजक्त कवितेचं नाव आहे. ही माझ्या वडिलांनीच लिहिलेली आहे. ही वाचण्यामागे पण एक उद्देश आहे, एक माझी अटॅचमेंट आहे. कारण ज्यावेळेला आम्ही 1999 मध्ये वर्ल्ड कप खेळत होतो इंग्लंडमध्ये, त्यावेळेला माझ्या वडिलांचं निधन झालं. मी इथे परत आलो आणि इंग्लंडला परत वर्ल्ड कप खेळायला टीमला जॉईन केलं. देवाच्या कृपेने पुढच्या मॅचमध्ये माझं शतक लागलं. मी नॉर्मली शतक किंवा अर्धशतक होतं त्यावेळेला ऑलवेज वरती बॅट दाखवून देवाचे आभार मानतो की ही वेळ मला तुम्ही दाखवली. दरवेळेला ते करतो. पण फक्त त्या मॅचला ज्यावेळेला मी 100 केले, त्यावेळेला मला एक वेगळं असं फिलिंग होतं. मी बॅट वरती दाखवली तेव्हा मला बाबांचा चेहरा दिसला आणि ते बॅट बघत होते. आणि तसं फिलिंग मला कधीच आलं नव्हतं. तर त्या तिथे ते फिलिंग आणि ही कविता वाचताना मला कुठेतरी एक लिंक वाटली. त्यामुळे मी ही आज कविता तुमच्यासमोर वाचतो. नाही विसरलो तुला, सारे सारे आठवतंय. नाही विसरलो तुला, सारे सारे आठवतंय. अदृष्टाशी जडलेले आज तुझे माझे नाते. शाप घेतलेले उरी सारे सहीन. प्राक्तनाला प्राजक्ताची एक ओंजळ वाहीन. माझ्या मुक्या आसवांचे सर डोळा लपवीन. तुझ्यासाठी ठेवीन मी इंद्रधनुची कमान. धन्यवाद.